तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास तो एका शांत प्रक्रियेची देण आहे. झाडं बोलत नाहीत, पण ती दररोज आपल्यासाठी अन्न तयार करतात, विषारी कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जीवनदायी ऑक्सिजन देतात. पण प्रश्न असा आहे, हे नेमकं घडतं कसं? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. प्रकाश संश्लेषण म्हणजे नेमकं काय? वनस्पती सूर्यप्रकाशापासून अन्न कसं तयार करतात? क्लोरोफिलची भूमिका काय असते? ऑक्सिजन कसा तयार होतो? आणि जर प्रकाश संश्लेषण थांबलं, तर पृथ्वीवर काय होईल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्ही झाडांकडे फक्त झाड म्हणून नाही, तर पृथ्वीचे खरे जीवनदाते म्हणून पाहाल. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती नेमके काय करतात आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन कुठून येतो? पृथ्वीवरील अन्नसाखळीचा पाया कोणता? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एका प्रक्रियेत दडलेले आहे, प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस, ही अशी जैविक प्रक्रिया आहे ज्यामध्ये वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेमुळे केवळ वनस्पतींचेच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीचे जीवन शक्य होते. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? वनस्पती त्यांच्या पानांमधील हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिलच्या सहाय्याने सूर्यप्रकाश शोषून घेतात. त्यानंतर त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतील पाणी यांचा वापर करून ग्लुकोज तयार करतात. या प्रक्रियेत ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. ग्लुकोज हे वनस्पतींचे अन्न असून त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कशी घडते? 1. प्रकाश अभिक्रिया. या टप्प्यात क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून घेतो. या ऊर्जेमुळे पाण्याचे विघटन होते आणि ऑक्सिजन तयार होतो. ATP आणि NADPH नावाचे ऊर्जावाहक रेणू निर्माण होतात. ही प्रक्रिया क्लोरोप्लास्टमध्ये घडते. 2. अप्रकाश अभिक्रिया, कॅल्व्हिन चक्र. या टप्प्यात ATP आणि NADPH यांच्या मदतीने कार्बन डायऑक्साईडपासून ग्लुकोज तयार केले जाते. ही प्रक्रिया क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा भागात घडते. पर्यावरणावर प्रकाश संश्लेषणाचे परिणाम. 1. ऑक्सिजनची निर्मिती. सजीवांना श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन प्रकाश संश्लेषणातून तयार होतो. जर ही प्रक्रिया नसती, तर पृथ्वीवर जीवन टिकणे अशक्य झाले असते. 2. कार्बन डायऑक्साईडचे नियंत्रण. वनस्पती वातावरणातील CO2 शोषून घेतात. यामुळे ग्रीनहाऊस परिणाम कमी होण्यास मदत होते आणि जागतिक तापमानवाढ नियंत्रणात राहते. 3. अन्नसाखळीचा पाया. वनस्पती तयार करणारे ग्लुकोज हेच संपूर्ण अन्नसाखळीचे मूळ आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि मांसाहारी प्राणी त्या प्राण्यांवर अवलंबून असतात. म्हणूनच प्रकाश संश्लेषणाशिवाय अन्नसाखळीच अस्तित्वात राहू शकत नाही. 4. जमिनीची सुपीकता वाढते. वनस्पतींची गळलेली पाने आणि अवशेष कुजून जमिनीत मिसळतात. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि जमीन अधिक सुपीक बनते. 5. पाण्याचे संतुलन राखले जाते. वनस्पती जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि त्याचा वापर विविध जैविक प्रक्रियांमध्ये करतात. यामुळे पर्यावरणातील जलचक्र संतुलित राहण्यास मदत होते. प्रकाश संश्लेषणावर परिणाम करणारे घटक. प्रकाशाची तीव्रता. जास्त प्रकाश मिळाल्यास प्रक्रिया वेगाने होते, पण मर्यादेपलीकडे ती मंदावू शकते. कार्बन डायऑक्साईड CO2 चे प्रमाण वाढल्यास प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो. तापमान. योग्य तापमान आवश्यक असते. खूप जास्त किंवा कमी तापमान प्रक्रियेला बाधा आणते. पाणी. पाण्याची कमतरता असल्यास प्रक्रिया मंदावते. खनिजे. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखी खनिजे आवश्यक असतात. निष्कर्ष. प्रकाश संश्लेषण ही पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवणारी मूलभूत प्रक्रिया आहे.
वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात आणि त्याच वेळी वातावरणाला जीवनदायी ऑक्सिजन देतात. पर्यावरणाचे संतुलन राखणे, अन्नसाखळी चालू ठेवणे आणि हवामान नियंत्रित ठेवणे, या सर्व गोष्टींमध्ये प्रकाश संश्लेषणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच वनस्पती म्हणजे केवळ हिरवाई नाही, तर पृथ्वीवरील जीवनाचा श्वास आहेत.